भ्रष्टाचार करायची भावना हे कुठल्याही अधिकाऱ्याच्या मनात का येते? कारण की एक व्यक्ती असा असतो समाजामध्ये जो स्वतःच्या बिझनेस स्ट्रॅटजीमुळे त्याची लक्झरी लाईफ लोकांना सहन होत नाही आणि मग बाकीचे सर्व लोक ती लक्झरी लाईफ मेंटेन करण्यासाठी, घरातील वातावरण चांगलं ठेवण्यासाठी आणि घरच्यांना जाणीव करून देण्यासाठी की आपण पण लक्झरी लाईफ जगतोय, त्याच्यासाठी अधिकारी लोक करतो करप्शन. आणि ती लक्झरी लाईफ बघून बाकीचे त्याच्यासोबत असलेले अधिकारी लोकसुद्धा, त्यांना पण वाटतं त्यांच्या कुटुंबातील लोकांना ती लक्झरी लाईफ मिळाली पाहिजे. असं करत 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 एक अशी चेन बनते आणि ती चेन इतकी मोठी होते की सर्वच अधिकाऱ्यांना एक स्टँडर्ड बनून जातो की एवढं आपल्याजवळ असलंच पाहिजे, एवढं 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 सर्व गोष्टी. म्हणजे काय? एका माणसानं स्वतःची लाईफ ही लक्झरी लाईफ करून टाकली आणि त्या गोष्टीची बघून बाकीच्या लोकांनी स्वतःच्या आयुष्यात लक्झरी कशी आणायची त्याच्यासाठी केलेलं करप्शन, आणि ती प्रेरणा मिळते म्हणजे करप्शन करण्यासाठी की मला पण तसं जगायचं. असं हळूहळू करत करत सर्वजण करप्शन करतात. मित्रांनो, एक जण पुढे गेला ना, बाकी मागे कोणालाच राहायची इच्छा नसते आणि ते मागं राहायचं नाही म्हणून करप्शन होते. म्हणून कधीच विचार केला जात नाही की समोर गेलेला व्यक्ती तो त्याच्या जिद्दीने कष्टाने गेला असेल, परंतु मला पण जायचं, कसं जायचं हे माहीत नाही, पण जायचं, त्याच्यात लेवलला राहायचं. ह्याच्यामुळं करप्शन भारतामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं नेटवर्क बनते. मित्रांनो, आजकाल करप्शन हे स्वतः आपण वैयक्तिक माणूस नाही ठरवत, त्याच्या अवतीभोवती असलेल्या लोकांची लक्झरी या व्यक्तीला मजबूर करते करप्शन करण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.